तब्बल 1.25 कोटी नागरिकांचा भार वाहणारी मुंबई वाढत वाढत दक्षिणेकडे पनवेल उरणपर्यंत तर उत्तरेकडे वसई विरारच्याही पुढे गेली। अशी आडवी तिडवी वाढ होत असताना मुंबईचीच म्हणजेच मुंबई महानगर रिजनची लोकसंख्या कधी दुप्पट झाली हे कळलंच नाहीये। पण या महानगरीला वाढणाऱ्या लोकसंख्येचा भार पेलवणं अवघड होतंय। वाशी ते पनवेल पर्यंत पहिल्यांदा नवी मुंबईच्या रूपाने दुसरी मुंबई वाढली। आता उरण पनवेल परिसरात तिसरी मुंबई साकारते। अशातच आता चौथी मुंबई देखील प्रस्तावित झाली आहे। कुठे उभारली जाणार आहे ही चौथी मुंबई आणि कसा असेल या मुंबईचा विस्तार हेच आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गौरी बाईकर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। नवी मुंबई जवळ तिसरी मुंबई उभारली जाते, तिचं कामही सुरू झालंय। आता मुंबईला चौथा पर्याय म्हणून चौथ्या मुंबईचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDC ने राज्य सरकारकडे हा विशेष प्रस्ताव मांडलाय। MSRDCच्या प्रस्तावानुसार वाढवण बंदरानजीक चौथी मुंबई विकसित करण्याचं नियोजन करण्यात आलंय। MSRDC ने राज्य सरकारला दिलेल्या या प्रस्तावानुसार चौथ्या मुंबईत डहाणू पालघर तालुक्यातील 107 गावांचा समावेश असेल। या गावातील 512 चौरस किमी क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे सादर केलाय। याला मान्यता मिळताच MSRDCचा नवे शहर उभारण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे। नीति आयोगाने मुंबई महानगरला $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था करण्याचं लक्ष्य ठेवलंय। त्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात आर्थिक विकास केंद्र उभारली जाणार आहेत। त्यातच आता देशातील सर्वात मोठे बंदर वाढवण येथे उभारण्याचं काम सुरू झालंय। डहाणू तालुक्यात वाढवण आणि पालघर तालुक्यात केळवा येथे 2 विकास केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच MSRDCची नियुक्ती केली होती। त्यानुसार डहाणू तालुक्यातील 11 आणि पालघर तालुक्यातील 3 गावांमध्ये ही विकास केंद्र साकारली जाणार होती। यातील वाढवण विकास केंद्र हे 33.88 चौरस किलोमीटर तर केळवा केंद्र हे 48.22 चौरस किमी क्षेत्रावर उभारण्याचा प्रस्ताव आता मांडण्यात आलाय। या विकास कामांबरोबरच नवे रोजगारही निर्माण होणार आहेत। त्या निमित्ताने ह्या परिसरात लोकांचे लोंढेच्या लोंढे येतील हे लक्षात घेऊन वाढवण बंदराच्या प्रभाव क्षेत्रातील तब्बल 107 गावांमधील 512 चौरस किमीच्या प्रदेशात चौथी मुंबई विकसित करण्यासाठी MSRDC ने प्रस्ताव तयार केला। हा प्रस्ताव जानेवारीमध्येच MSRDC ने राज्य सरकारकडे पाठवला। या प्रस्तावानुसार चौथ्या मुंबईची हद्द वाढवण बंदराच्या क्षेत्रापासून ते तलासरीपर्यंत विस्तारलेली असेल अशी माहिती MSRDCतील सूत्रांनी दिली आहे। प्रस्तावित क्षेत्रातील नियोजन प्राधिकरण म्हणून MSRDCच्या नियुक्तीला राज्य सरकारची मान्यता मिळताच 1 वर्षाच्या आत या भागाचा विकास आराखडा तयार करण्याचं नियोजन हे आखण्यात आलंय। चौथ्या मुंबईत वाढवण बंदरामागे आलेला माल हा साठवण्यासाठी लॉजिस्टिक पार्क असणार आहे। बंदरामुळे उद्योग विश्वातील अनेकांची या भागात ये-जा देखील वाढेल। या पार्श्वभूमीवर पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा प्रस्ताव देखील आहे। मनोरंजनाच्या अनुषंगाने सोयी सुविधा उभारल्या जातील। यात गोल्फ कोर्सचा समावेश करण्यात आलाय। कन्व्हेन्शन सेंटर्स उभारले जाते। वाढवण बंदर ते दिल्ली मुंबई डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉर दरम्यान या मालाची जलद आणि पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी रेल्वेचा डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉर असणार आहे। हेलिपॅड एअर स्ट्रीप उभारण्याचेही नियोजन असेल। यातून दळणवळण आणि माल वाहतूक अधिक जलद होऊ शकेल। आत्ताच जवळपास 2.5 कोटींच्या घरात पोहोचलेली मुंबई महानगरची लोकसंख्या तिसऱ्या आणि आता या चौथ्या मुंबईमुळे किमान 4 कोटींच्या आसपास देखील जाईल।